विद्यार्थी मित्र हो, आपण आता नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत हीट. इन लास्ट इयर यू हॅड स्टडी अबाउट दी टेम्परेचर अँड हीट, बट वी रिवाइज इट. व्हॉट डू मीन बाय टेम्परेचर अँड व्हॉट डू मीन बाय हीट. तर फर्स्ट वी डिस्कस अबाउट द टेम्परेचर, की टेम्परेचर कशाला म्हणायचं. अ फिजिकल क्वांटिटी विच एक्सप्रेस द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. अशी एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी क्वांटिटी एखाद्या बॉडी हॉट आहे की कोल्ड आहे हे डिटरमाइन करणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे दॅट क्वांटिटी इज नोन ॲज द टेम्परेचर. अ फिजिकल क्वांटिटी which express the hotness or coldness of the body is known as टेम्परेचर. आणि त्यालाच त्या फिजिकल क्वांटिटीलाच म्हणायचं टेम्परेचर. की अशी जी फिजिकल क्वांटिटी आहे की ती फिजिकल क्वांटिटी एखादी बॉडी हॉट आहे की कोल्ड आहे हे डिटरमाइन करण्याचं काम करत असेल तेव्हा त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं टेम्परेचर असं म्हणायचं. बट एनी बॉडी और एनी ऑब्जेक्ट और एनी सिस्टम इज कोल्ड और हॉट विच विल बी डिपेंड्स अपॉन देअर इंटरनल एनर्जी. सपोज इफ यू कन्सिडर दिस इज द वन बॉडी and this is the another body. A is the first body, B is the second body, but the internal energy of the A body is more as compared to the internal energy of the B body. More the internal energy, you can say that it is the hot body. जर एखाद्या बॉडीची इंटरनल एनर्जी जास्त असेल तर आपण त्या बॉडीला म्हणणार हॉट बॉडी. आणि एखाद्या ऑब्जेक्टची किंवा बॉडीची किंवा सिस्टीमची इंटरनल एनर्जी जर लेस असेल तर यू कॅन से दॅट इट इज द कोल्ड बॉडी. मीन्स हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द एनी बॉडी विच विल बी डिपेंड्स अपॉन देअर इंटरनल एनर्जी. मोर द इंटरनल एनर्जी यू कॅन से दॅट द हॉट बॉडी. यू कॅन से दॅट इट इज द हाय टेम्परेचर. द टेम्परेचर ऑफ द हॉट बॉडी इज मोर अँड टेम्परेचर ऑफ द कोल्ड बॉडी इज लेस टेम्परेचर. म्हणजे more temperature or less temperature which will be depends upon the internal energy. That means this is the information about the temperature. म्हणजे temperature is a physical quantity which express the hotness or the coldness of the body. म्हणजे टेम्परेचर ही एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी एखादा ऑब्जेक्ट हा कोल्ड आहे की हॉट आहे हे डिटरमाइन करण्याचं काम जी करणारी क्वांटिटी असेल त्याला म्हणायचं टेम्परेचर असं म्हणायचं. बिटवीन these two A and B are the any two bodies. The internal energy of the A body is more, internal energy of the B body is less, and temperature of any body किंवा temperature of the any body which will be depends upon their internal energy किंवा hotness or coldness of the any body which will be depends upon the internal energy. More the internal energy, मी रिवाइज करू लागलो. More the internal energy, it is the hot and having the high temperature. Less the internal energy, you can say that it is the cold body, it have less temperature. That means both of them are the relative measures. Temperature is the relative measure which indicates the hotness or the coldness of the body. It is related to each other. Suppose if we take the three vessels having the different temperatures किंवा having the different internal energy. समजा मी पहिल्या व्हेसलमध्ये बर्फ घेतलेला आहे, बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. दुसऱ्यामध्ये थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि तिसऱ्यामध्ये बॉइल्ड वॉटर घेतलेलं आहे. यात सीमध्ये बॉइल्ड वॉटर, बीमध्ये टेम्परेचर मीडियम असलेलं किंवा कोमट पाणी असेल आणि एमध्ये एकदम मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. तर याच्यापैकी सर्वात जास्त इंटरनल एनर्जी सीमध्ये असेल, त्याच्यापेक्षा बीमध्ये इंटरनल एनर्जी कमी असेल आणि एमध्ये इंटरनल एनर्जी खूपच कमी असेल. ज्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी जास्त आहे, कंपॅरिझन बिटवीन द बी अँड सी, यू कॅन सी दॅट सी इज द हॉट बॉडी and B is the cold body. Comparison between the B and A, you can say that B is the hot body, A is the cold body. That means it is related. Temperature is the relative physical quantity. म्हणजे आपण कोणाकोणाशी रिलेशन घेत आहोत किंवा कोणत्या बॉडीची कंपॅरिझन करत आहोत त्याच्यावर आपण हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी ठरवायचं. जर आपण ए आणि बीचा विचार केला तर बी इज द हॉट बॉडी, ए इज द कोल्ड बॉडी.
बी आणि सीचा विचार जर केला तर सी इज द हॉट बॉडी, बी इज द कोल्ड बॉडी. दीज आर दी relative physical quantity which express the any body is a hot or cold. The definition is that temperature is a physical quantity which express the any body is hot or cold. That is nothing but the temperature. The temperature is measured in degree Celsius. The unit of the temperature is degree Celsius. एक तर डिग्री सेल्सिअस असेल किंवा फॅरेनहीट असेल किंवा केल्व्हिन. These are the units of the temperature. And then we discuss about the heat energy. Heat is the form of the energy. This is over. How can I explain the heat? Heat is the, if we take the any two bodies having the different temperatures, means A is the any body or system and B is the another system or B is the another body. The temperature of the A body is more as compared to the temperature of the B body. That means you can say that the internal energy of the A is more as compared to the internal energy of the B. Means the temperature of the A body is high as compared to the temperature of the B body. And both of them are contact to each other. यानी ही दोन्हीही काय बॉडी काय केले एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेलं आहे, क्लोज टू इच अदर. ॲट दिस टाईम the internal energy of the first body is transfer from the A body to B body. जर हे दोन्ही ऑब्जेक्ट having the different temperatures, A is the high temperature, B is the low temperature, and both of them are close to each other. At this time, the energy transfer from A body to B body until the temperature of both of them are become equals. That type of the transfer of the energy is known as the heat energy. आपण याचं एक्झाम्पल घेऊया की सपोज इफ वी टेक द amount of the energy of internal energy of the A body is 100 joule. Joule is the unit of the energy, and B the internal energy of the B body is 40 joule. At the same time, you can consider the temperature of the first body is considered as a 50 degree Celsius, and temperature of the second body is considered as a suppose 20 degree Celsius, and both of them are contact to each other. At this time, you can say that at 50 degree Celsius temperature, the heat is transferred from A body to B body until the temperature of the both bodies becomes equal. जोपर्यंत दोघाचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत ही एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी. हे कुठपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत दोघाची इंटरनल टेम्परेचर सेम होत नाही आणि टेम्परेचर डिपेंड्स अपॉन देअर इंटरनल एनर्जी. म्हणजे इथं टेम्परेचर ट्रान्सफर होईल 50 + 20 डिवाइड बाय 2 इट विल गेट 35 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत दोन्ही बॉडीचं 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत द एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम द बॉडी ए टू बॉडी बी. दॅट मीन्स हीट इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द बॉडी ए टू द बॉडी बी अंटील द टेम्परेचर ऑफ बोथ बॉडीज बिकम्स इक्वल. हे कुठपर्यंत होत राहील? जोपर्यंत दोन्ही बॉडीचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी. That transfer of energy from A body between the body A and B is known as the heat. Heat is the form of the transfer of energy. मग याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर किती होईल? जी अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर ए कडून बी कडे होईल त्या अमाऊंट ऑफ ट्रान्सफर ऑफ हीटलाच अमाऊंट ऑफ ट्रान्सफर ऑफ द एनर्जीलाच काय म्हणायचं? हीट. हीट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी विच इज ट्रान्सफर फ्रॉम ए बॉडी टू बी बॉडी. पण खरं तर दुसरं एक असं मी म्हणेल की when we consider your hands and both of them are rubbed on each other, at this time your palm is nothing but the hot. दोन्ही जर आपण असे हात तळ हात एकमेकावर जर चोळले तर त्यावेळेस काय होईल की हॉट बॉडी होईल की दोन्ही हात आपला गरम लागतील. मग यावेळेस आपल्याला हीट म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण ॲट दिस टाईम यू कॅन डू ए मेकॅनिकल वर्क. आणि आपल्याला तर इथं हीटची ट्रान्सफरमध्ये मेकॅनिकल वर्क हा वर्क येत नाही आहे. इथं तुम्ही फ्रिक्शन केलेलं आहे म्हणजे मोशनमध्ये आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी प्रोड्यूसर. ड्यू टू द कायनेटिक एनर्जी हीट दी हॉटनेस इज प्रोड्यूसड ऑन द सरफेस ऑफ युअर पाम.
हॉटनेस प्रोड्यूस झालेला आहे. पण इथं मात्र आपल्याला त्याला हीट एनर्जी म्हणता येणार नाही. किंवा इफ वी कन्सिडर द एनी टू व्हेकल्स अँड दे आर स्ट्राईक ऑन इच अदर, जर असे दोन व्हेकल असतील आणि ते एकमेकावर जर स्ट्राईक झाले, बोथ ऑफ देम विल गेट दी हॉट, दोन्हीही काय होतील, हॉट होतील. मग आपण तिथे हीट प्रोड्यूस झाले म्हणणार का? नाही. ॲट दिस टाईम मेकॅनिकल वर्क इज डन. म्हणजे ट्रान्सफर ऑफ द हीट फ्रॉम एनी वन बॉडी टू अनादर बॉडी विदाउट द मेकॅनिकल वर्क, दॅट टाईप ऑफ द फॉर्म ऑफ द ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज नोन ॲज द हीट. की अशी एनर्जी आहे की जी एनर्जी एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे किंवा एका सिस्टीम, देर इज द ट्रान्सफर ऑफ द हीट बिटवीन द टू ऑर मोर सिस्टीम ऑर सिस्टीम अँड सराउंडिंग, असं जर होत असेल विदाऊट मेकॅनिकल वर्क, तर त्याला म्हणायचं हीट. मी सांगितले की ए बॉडी आणि बी बॉडी हॅविंग डिफरंट टेम्परेचर्स. A body is the hot body, B is the cold body. That means temperature of the A body is more, temperature of the B body is less, and both of them are contact to each other. No any mechanical work between A and B. कोणतेही त्यांच्यामध्ये मेकॅनिकल वर्क होत नाही, मोशनमध्ये नाही, फ्रिक्शन नाही, तरी पण हीट इज ट्रान्सफर हीट नॉट हीट. एनर्जी इज अमाऊंट ऑफ द सम अमाऊंट ऑफ द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम A to B. दॅट ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन द ए अँड बी, जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झाली असेल एकडून बीकडे, त्या अमाऊंट ऑफ ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला विदाऊट द मेकॅनिकल वर्क इज नोन ॲज द हीट. दॅट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ द हीट. हीटची डेफिनेशन सांगताना विदाऊट मेकॅनिकल वर्क इज नेसेसरी. नाहीतर तुम्ही म्हणणार की एअर इज क्राफ्ट अँड हॉटनेस इज प्रोड्यूस, इमिजिएटली दॅट एअर कॅच द फायर and you can say that heat is producer. You can't say that it is, because heat transfer from one body to another body without the mechanical work. जेव्हा एखादं एरोप्लेन क्रॅफ्ट होत असेल त्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ द एनर्जी जनरेट होते, बॉडी हॉट होते, इमिजिएटली कॅच द फायर, यू कॅन से दॅट हीट. पण त्याला हीट म्हणता येणार नाही, कारण इथे मेकॅनिकल वर्क झालेलं आहे. आणि आपल्याला तर हीट शब्द ट्रान्सफर ऑफ दी अमाऊंट ऑफ एनर्जी विदाऊट मेकॅनिकल वर्क. समजा मी असं म्हणेल की या 100 जूलकडून याचे बी बॉडीचं 40 जूल आहे, एचे 100 जूल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी. मग ही एनर्जी ट्रान्सफर होताना समजा ट्रान्सफर केलेली आहे 20 जूल, विच विल डिपेंड्स अपॉन देअर साईज बी. 20 जूल ट्रान्सफर केली एनर्जी, तर इथं आपल्याला अमाऊंट ऑफ द हीट किती जनरेट झाली म्हणता येईल, तर फक्त 20 जूल म्हणता येईल. की जी अमाऊंट ऑफ द हीट एका बॉडीकडून दुसऱ्या, अमाऊंट ऑफ द एनर्जी नॉट हीट, अमाऊंट ऑफ द एनर्जी एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर होते, ती केवळ आणि केवळ टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे, या दोन्ही बॉडीमध्ये टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे हीट हाय टेम्परेचर, एनर्जी म्हणा, हीट नका म्हणू, एनर्जी हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे ट्रान्सफर होते विदाऊट द मेकॅनिकल वर्क, तेव्हा त्याला म्हणायचं हीट असं म्हणायचं. हे कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. तर कारण विदाऊट मेकॅनिकल वर्क असेल आणि एनर्जी ट्रान्सफर होत असेल, विदाऊट मेकॅनिकल वर्कची एनर्जी जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला हीट म्हणायचं आहे. इन युअर बुक इज नॉट गिवन देअर, आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे की ए बॉडी, मी समजा कोणतीही एक बॉडी हॉट बॉडी घेतलेली आहे आणि दुसरी कोल्ड बॉडी घेतलेली आहे, अँड बोथ ऑफ देम आर कॉन्टॅक्ट टू इच अदर. ॲट दिस टाईम एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी विदाऊट मेकॅनिकल वर्क. कुठल्याही याच्यावर मेकॅनिकल वर्क न होता एनर्जी जर ट्रान्सफर झालेली असेल तर त्या ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला काय म्हणायचं, हीट म्हणायचं. पण एनर्जी कधी ट्रान्सफर होईल, इफ देर इज द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ दीज टू बॉडीज. टेम्परेचर डिफरन्स कधी असेल, इफ देर इज द डिफरन्स बिटवीन द इंटरनल एनर्जी. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये इंटरनल एनर्जी डिफरन्स असेल त्यावेळेस टेम्परेचर डिफरन्स असेल आणि बोथ ऑफ देम आर कॉन्टॅक्ट टू इच अदर जर ठेवले, तर एनर्जी इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर अंटील द टेम्परेचर ऑफ बोथ बॉडी बिकम्स इक्वल. तेव्हा ट्रान्सफर झालेली जी काही एनर्जी आहे विदाऊट द मेकॅनिकल वर्क, कुठलंही वर्क न होता जर एनर्जी ट्रान्सफर होत असेल तर त्या ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला म्हणायचं हीट एनर्जी. याच्या पुढे आपण पाहणार आहेत की व्हॉट आर द युनिट्स ऑफ द हीट एनर्जी, किलो कॅलरी असेल, कॅलरी असेल किंवा जूलही आपण कन्सिडर करू शकतो. तर ते आपल्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये घेता येईल. तर दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी हीट अँड टेम्परेचर. टुडे स्टॉप हिअर.